सकाळी उठून ब्रह्मांड नायकाला नमस्कार केला आणि दिवसभर मस्ती करून आम्हाला सतवल्यामुळे लेक दमून झोपली होती. आंघोळ वगैरे करून गंध वगैरे लावला आणि आळंदीहून आणलेली तुळशीची माळ आज एकादशीच्या दिवशी घातली. नंतर आमच्या जिजीसोबत तुळशीची छान छान पूजा केली. पप्पाच्या कडेवर सगळं फिरून दमल्यामुळे लेक अशी डोळे सुजेपर्यंत झोपली होती. सूर्यनारायणाला नमस्कार करताना लेकीने गळ्यातल्या विठोबाचं दर्शन घेऊन असा पहा घेतला. नंतर सूर्यनारायणाला नमस्कार करून लेकीने माझा पण गोड पहा घेतला. आळंदीहून आणलेल्या व्यासपीठची हळद कुंकू लावून पूजा करून श्रीमद भगवद्गीता वाचायला घेतली. त्यात भगवंत सांगतात ते जीवाच्या हृदयामध्ये वास करतात आणि जीवाने भूतकाळात काय केले आहे, सध्या तो काय करीत आहे आणि भविष्यात त्याच्यापुढे काय वाढून ठेवलं आहे हे सर्व ते जाणतात याची भगवद्गीतेत पुष्टी केली आहे. नंतर पैलवानी शेक पित होतो तर लेखीने असं आह केलं आणि नाही म्हणल्यावर लांब जाऊन अशी रुसून बसली. मग चिमणीने नुसती अशी चोच बुडवली. सकाळी कितीही लवकर उठलं तरी यांचं काय उरकत नाही, बाकी चालायचंच नाही का.